नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हाला आज मी एक गोष्ट दाखवणार आहे. ही बघा, एवढे सगळे पार्सल वरूनपासून खालीपर्यंत ऑर्डर करून ठेवलेत. हा रोग तुमच्या पण बायकोला आहे का? कल्याणीला म्हणतोय काय आहे काय काय, रोज एक येतं, बेल वाजते, 2 देऊन जातात, 2-3 तर पार्सल रोज चालू आहेत. कधी मध्ये येतात, वॉचमॅनकडे ठेवून जातात आणि विचारतोय काय तर काय माहिती नाही. आणि आणून एवढा ढीग गोळा केलेला आहे, एवढा सगळा ढीग गोळा आहे सगळा पार्सलचा एवढा. आणि अजून एक पण ओपन नाही केलेला, एक पण ओपन नाही केलं. मी रोज तिला म्हणतोय हे पार्सल ओपन कर ओपन कर, पण मला वाटतं आज मी स्वतःच ओपन करेल एक एक, जर तिनं आज ओपन नाही केलं तर. काय बोलशील तू यावर? आता तुला उशीर ना होतोय, मध्येच काय ब्लॉग सुरू केलास? उशीर होतोय, पण हे पार्सल कधी ओपन करणार? किती दिवस झाले या पार्सलचं? हे पार्सलचं काय करायचं? मला वाटतंय फेकून दिले तरी चालतील. मला व्हिडिओज बनवायचं होतं. मग आत्ता बनवू, चल आत्ता बनवू. आज आत्ता तत्काळ बनवून टाकू व्हिडिओ. अनबॉक्सिंग किती दिवस आहे अनबॉक्सिंग? चलो गाईज, आत्ता लगेच आम्ही अनबॉक्सिंगचा व्हिडिओ बनवत आहोत. अनबॉक्स पार्सल, अनबॉक्स आत्ता लगेच आम्ही अनबॉक्स करणार आहोत या सगळ्या पार्सलची पोस्टमॉर्टम. चला तर भेटूया. तू गेस कर सगळ्यांचे प्राइसेस. ठीक आहे, चालेल. मी गेस करतो आणि सगळं सांगतो, आणि हिच्याकडून अर्धे पार्सल मला घेतो. ऐक ना, त्यात घरासाठी आहेत सगळे, अर्ध्याच्या वर तर पार्सल्स. ठीक आहे, जे घरासाठी आहेत ते ठीक आहे घेतो, आणि जे हिचे स्वतःचे आहेत, तुझे काही कामाचे नाहीये. जे स्किन प्रोडक्ट आहेत ते बाहेर विकून टाकतो. स्किन प्रोडक्ट नाही आहेत त्यात. स्किन प्रोडक्ट मी मागेच मागवले, तुझ्यासाठी पण मागवलं होतं. ठीक आहे, चालेल. बघतो मी काय ते. चला काहीच भेटूया. रिटर्नचं काय 2 आठवडे झालं पडले. मित्र तुला किती दिवस झालं म्हणतोय कर 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 कर, एक पण ओपन नाही केलं. नवरा माझा नुसता बडबड करत असतो. तुला कातर घे, मला चाकू. तूच खोलणार आहेस. आणि आता स्टार्टिंग करतोय सुरुवातीला नवीन छोट्या पार्सलपासून. मोठे खोलायचे? छोटे मोठे तुझं काहीच कामाचं नाही, ते सगळं माझं. ठीक आहे, मग आधी सुरुवात करूया माझ्या कामापासून. नाही, आधी तुझ्या कामापासून सुरुवात करू. म्हणजे मला असं मूड खराब होईल ना तुझं पार्सल बघून. माझं बघितलं आनंदी होईल, शेवटी आनंदात मी राहील. आणि चिरफाड तू कायची घे, ते चाकू मला मारशील. तर अशा तऱ्हेने आता काही रिटर्न पण जाणार नाही. महिना ठेवलेले, तर रिटर्न जाण्याचा काही विषयच नाहीये. म्हणूनच आणि यामध्ये दिसते मला कानातले का? कानातले एक आहे. याची किंमत मला वाटतंय 300 रुपये असेल. हा, आणि हे बघा, हे 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 असं आणि हे असं. नको, माझे केस खराब करशील. दाखवते बघा, याच्यात पूर्ण एक सेट आहे, ज्वेलरी सेट आहे, ज्वेलरी. तर हा ज्वेलरी सेट अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. याच्यात कानातलं, नाकातलं पण दिसत आहे. कानातलंच आहे, फक्त कानातले आणि गळ्यातले 2 सेट आहे. बहुतेक मला असं वाटतं हा 302 रुपयाचा असेल. चेक करते. याच्यावर तर नाही लिहिलेलं, याच्यावर फक्त ग्रीन फ्री साईज आहे. 300 रुपयाचा असू शकतो, 300 रुपयाचा. कितीचा आहे सांग पटकन. 302. मला दुसरे पार्सल ओपन करायचे, मला बाहेर जायचंय. तुला वेळ आहे, मला वेळ नाहीये. तू रॉंग गेस केलेला आहेस. हा 133 रुपीजचा. गाईज, मी सांगितलं होतं जे काय असेल ते त्याची अर्धी किंमत 300 रुपयाचा, तर मी 150. 133 कुठे? 133 मी सांगितलं होतं 150. ते किती स्वस्तात मागवलं, किती छान सेट आहे. चांगला आहे हा केस. जरी चुकला असेल तरी सेट स्वस्त भेटलेला आहे आणि मी याचा वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. आता नेक्स्ट पार्सल कडे जाऊ, वेगळा व्हिडिओ बनवायच्या आधी. ज्या प्रकारे तू त्याचं चिरहरण करतेस. आणि अजून एक गणपती ट्विक. गणपती इथे नाव आहे. अच्छा, कानातलेच आहेत, ब्लॅक सिल्वर कलर मध्ये. बहुतेक मला वाटतं हे मिशो वरून ऑर्डर केलेलं. येस, बऱ्यापैकी म्हणजे सगळं अमेझॉन आणि मिशो वरूनच केलेलं आहे. ठीक आहे, हा कुठे गळ्यातलं दिसतंय हा पण. ठीक आहे, गळ्यात का पायात वापरायचंय ते मला माहिती नाहीये, पण मला असं वाटतं गळ्यातच आहे. ते चांदीच्या कलरचं आहे. ते माझ्या गाईच्या अंगावर पण छान दिसते.
अरे चांदीचं मस्त दिसतं ना गाईला. ठीक आहे गाईज, या सगळ्यांचे व्हिडिओ तुम्हाला नंतर वेगळे येतील. हे कानातला सेट, हा सेट मला असं वाटतं कानातलं गळ्यातलं पाहता मी गेस करू शकतो 200 रुपयाच्या जवळपास भेटलेला असेल. बरोबर, आसपासच आहे 200च्या. ठीक आहे 200. मिशो एवढे छान सेट ठीक आहे. अवेलेबल आहेत, मी थोडं शॉक होते की इतक्या स्वस्तात भेटतात. बरोबर झालं. ठीक आहे, थर्ड पार्सलकडे वळूया. आणि थर्ड पार्सल सुद्धा ज्वेलरी सेट. मला असं वाटतं माझी सॅलरी कुठे जाते तर या ज्वेलरी सेट मध्ये जाते. माझी salary तुझी सॅलरी माझी सॅलरी, माझी सॅलरी तुझी सॅलरी. आता तुझी माझी करणार का? तर ज्वेलरी सेट मध्ये जाते. सगळं आपलं आहे, मान्य ठीक आहे, हा पण एक अशा टाइप मध्ये गोल्डचा सेट आहे. गोल्ड कलर मध्ये आहे, गोल्डचं नाहीये. गोल्ड तर एवढं मागवलंय आम्ही अफोर्ड नाही करू शकत. हा गोल्ड कलर मध्ये आहे. खर्च कमी केलेस तर आपण करू शकतो. आणि यामध्ये देवाच्या मूर्ती वगैरे आहेत, देवीच्या मूर्ती आहेत. असे देवीच्या मूर्ती साईडला बहुतेक हे पण गळ्यातला आणि पण कानातला आहे. एक छान सेट आहे. याची तुम्हाला नंतर व्हिडिओ बनवेलच. व्हिडिओ बनवायचा शॉक आहे माझ्या बायकोला तसा, त्यामुळे बनवेलच की. पण हा सांग मग हा price मला काय? असं वाटतं 300च्या जवळपास भेटलेला असू शकतो. एक second. गेस करेल ती. गेस करूपर्यंत मला वाटतं मी दुसरा अरे एवढं पार्सल मागवलं की नाही लक्षात मला. टेम्पल चोकर आहे, हा 221 चा आहे. जवळपास म्हणजे 80 रुपये कमी. ठीक आहे, मला माहिती आहे हा 300-200च्या जवळपासच भेटू शकतो. हा थोडासा लक्झुरियस दिसतोय. यात ठेवू शकते बॉक्स मध्ये, पण ह्याच्यात बॉक्स होते. वाव, हा छान दिसतोय थोडासा. अंगठी पण आहे आणि गळ्यातलं पण आहे, अंगठी पण आहे. काय माहिती कुठे घालणार आहे कोणाच्या लग्नात. आता लग्नात तर तशी खूप कमी आहेत आपल्याला. तर अरे इथं कानातलं पण आहे, अंगठी पण आहे, पूर्ण एक सेटच आहे. तशी पाहिजे तर लग्नाचा एक छान सेट आहे हा. मला असं वाटतं हा 350च्या जवळपास असू शकतो किंवा 400च्या जवळपास. 350-400 थोडासा छान दिसतोय. 3 वेळा पडलं, Yes. 2-3 डायमंड. 300 झालं. यस, बराबर. मला माहिती सगळ्याचे प्राइस मी गेस करू शकतो यामध्ये. आता तू नोटीस नंतर- केलंस का मध्यंतरी की प्रत्येक फंक्शन साठी नुसतं आपलं जे ओरिजिनल बोर्डचे तेच घालत होते आणि इमिटेशन ज्वेलरी नव्हते, म्हणून मी ऑर्डर केली. ओके ठीक आहे, त्याचा पण छान आहे, तसा काही इश्यू नाही. आणि आता तुम्ही बघू शकता चाकू ठेव ना तू. सूर्यपुत्र करण्याच्या हातातल्या बांगड्या अशाच होत्या जुन्या काळात काही पण बाहू मध्ये. ओ छान आहेत तशा पहिले. मोठ्या झाल्या का? हो, मोठ्या झाल्या. जास्तच मोठ्या झाल्या. आता रिटर्न होणार नाही. ठीक आहे ना. होतील का रिटर्न? तर नाही. रिटर्नचं बघ, ते होऊन जातील. म्हणजे होतील रिटर्न. ट्राय करावं लागेल. मी तेच म्हटलं होतं, गेस बरोबर गेस केलं होतं. तर बांगड्या तुला भेटल्या असतील 300 रुपयाला. बँगल्स आहेत 183 चे. ओके, तर आता आम्ही येत आहोत मला पेची नको देऊ. तुला असं नाही वाटत मी खूप स्वस्तात मागवलंय हे खूपच स्वस्तात मागवतेस. 280 करत 380 करत 10,000 होतात. स्वस्त आहे, खूप स्वस्त आहे. असं स्वस्त शॉपिंग सगळ्यांना भेटावा. ते 280 करत कधी महिन्याचे 10,000 गायब होतात कळतच नाहीये. खूपच स्वस्त आहे. ऍटलीस्ट जर महिन्याला मी तुला म्हणत तर नाही की तू मला गोल्डचे हे घेऊन दे, डायमंडचे हे घेऊन दे. चांगली गोष्ट आहे म्हणून. हे तुझ्या कामाचं आहे. हे आणि माझ्या कामाचं फायनली आलं. पण मला थोडस अशाच टाईप मध्ये पाहिजे होतं. आता छोटस हँगर पण हवाय. हँगर कुठे हँग करणार आहेस तू? तिथेच प्रत्येक अशा ठिकाणी अशा 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 अशा. अशा 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 अशा. येस, ओके, छान दिसतंय. क्वालिटी पण छान ते आहे. ह्याच्या Aesthetic आतमध्ये आहे. ठेवायचं म्हणजे अच्छा, हे याच्यामध्ये हा. प्रत्येक कुंडीच्या आतमध्ये फळं ठेवायचं. दुधात लागू नये झाडांना. ओके ठीक आहे, छान आहे. मला असं वाटतं की एक कुंडाचा सेट आहे. तू जवळपास 700-800 रुपयाच्या जवळपास ऑर्डर केलेला असू शकतो. नाही, 600. 300 रुपये. हा वरती होता. खूप स्वस्त भेटल्यामुळे छान होतं. आता तर नाही ना, आपण 300 करत तर बघ, असं मला 80 असं वाटतं करत की याच्यात 10,000 होतात. हा कचरा स्वच्छ भारत का इरादा. तर आता कुंड्यांमध्ये नाही होत. कुंड्या छान असतात.
असं मस्त बघितलं की कसं घोबड्यासारखं दिसतंय. काय येते कुंडीच आहे, प्लांटर्सच आहे. मला असं वाटतं हा प्लांटर्स तुला 200 रुपयाच्या जवळपास भेटलेला असू शकतो. घोबड्याचा प्लांटर रात्री कोणी बघितलं तर घाबरू शकतो. डोळे बघ डोळे. बरोबर कितीला आहे? 200. मला माहिती. पण मस्त आहे ना. अरे सगळं मी माहिती करू शकतो. आता मला असं वाटतं. म्हणजे ना त्यांना असं सगळ्यांना दिसायला. येस, असं काहीतरी खडखड वाजतंय असं वाटतंय. आता मध्ये टिपऱ्या दांडू. मला वाटतं हे दोन आहेत ना, तू शेवटला टिपऱ्या दांडू बॉक्सवाले. नीट पडावं लागेल, नाही तर माझा पडदा आतला दिसतोय. हे पडदेच होते, हे तर मीच ऑर्डर केलेलं हे होतं. पडदे नाही आहेत. अच्छा काय हे बेडशीट दिसतंय आणि खोळ दिसतंय. हे बेडशीट मला असं वाटतंय 400-500 रुपयाचं, 500-600 रुपयाचं असू नाही. शकतं. नाही, हे ह्याच्यावालं आहे ना, हे फिटेड बेडशीट फिटेड बेडशीट आणि हे मी आहे. मिशोवरून मागवलंय 1000 रुपयाचं असू शकतं. आणि क्वालिटी बघ, क्वालिटी पण मस्त आहे. क्वालिटीमुळे मला असं वाटतं 1000 रुपयाचं असेल. मऊ पण आहे, छान पण आहे. तुझी हे 300च आहे. मी आधी चांगलं उठवतो 500 रुपयाच्या जवळपास क्वालिटीमुळे. ठीक आहे, हे साईडला ठेवू शकतो, पण चांगल्या क्वालिटीचं आहे. Quality केवढी छान आणि आहे. त्यामध्ये सगळ्यात मेन एक इश्यू आहे. आणि किती मस्त प्रिंट आहे त्याच्यावर. एकदम मस्त चेरीज आहेत सगळे हार्ट वाले. इश्यू नाही, सॉरी, त्यामध्ये एक सगळ्यात छान आहे की इलास्टिक आहे. इलास्टिक आहे. बेडशीट निघून नाही जाणार सारखं सारखं. आणि यातला पडदा फाटला माझ्याकडून असं तुम्हाला वाटत असेल तर नाही. ओके, ह्याची प्राइस तुला माहित असेल, कारण हे मी तुला सांगितले होते ऑर्डर करायला. पण लक्षात नाही कारण सगळ्यांकडे प्राईम आहे, माझ्याकडे नाहीये. पण मला लक्षात नाही आता. तुला 2 प्राईम तर मला असं वाटतं हे त्यावर तर 3799 लिहिलेलं आहे, पण आता ह्यावर कितीला आहे काय आहे मला आयडिया नाहीये. खूप छान प्रकारे आहे ते पडदे. आणि हे मधल्या बेडरूम साठीच घेतलेले आहेत ना. हा, कारण कर्टन्स जे बाल्कनीचे पण हे विंडोज खूप असेल बघा. माझं तोंड सुद्धा दिसत असेल तुम्हाला. हो, मग नाहीतर ऑफिसलाच जाणार नाहीस ब्लाइंड घेतले असते तर. पण हे आपल्या रूमचे नाही आहेत हे ना. आपल्याच रूमचे. ओके, एवढी छान प्रिंट आहे, एवढी मस्त. छान प्रिंट हे आहे, असं खूप छान एकदम आहे. लावताना त्याचं गेस केलं नाहीये मी, पण माझ्याच लक्षात नाहीये मी ऑर्डर केलं तरी. मला असं वाटतं सांगून दे काय असेल तुला, काय 1,500-2,000 जवळपास केलं असेल. हा, म्हणजे 1700 समजा. हा, ट्रान्सपरंट आहे पण क्वालिटी हा. मस्त आहे. त्याचा ऑनलाईन रेट आहे 3,500-3,700 रुपयाचा, पण MRP आम्हाला भेटलेली आहे एमआरपी रेट. तर आम्हाला डिस्काउंट वगैरे करून 1700-1800 समथिंग भेटलेलं MRP आहे. लावतात जास्त, फक्त ते. भेटलेलं असतं, एमआरपी लावू दे. पण हे अर्बन स्पेसेस आणि अजून एक खूपच गुंडाळल्यावर पूर्ण पडद्याचा जीव घेतलेला आहे, दाबून दाबून घातलेले आहे पूर्ण पडदे. बोलू का देत नाहीस? मला बोलू द्यायचं नाहीये तुला. ठीक आहे, सांग, तू बोल मला आता. बोलू का नाहीस देत? बोल आता. अर्बन स्पेसेस वरून बाय केलेले आहेत हे कर्टन्स. तू बोलतेस नाही. मला नाही बोलायचं, तूच ठीक. बनव व्हिडिओ. काय हे अर्बन स्पेसेस वरून बाय केलेले कर्टन्स तुम्ही बघू शकता. याची डिझाईन फुलासारखी छान आहे आणि ते ट्रान्सपरंट आहेत. कारण आहे ना, मी उठतच नाहीये ऑफिसला जाण्यासाठी, तर मग हे मला सकाळ सकाळी ऊन आलं तर अंगावर येऊ शकतं आणि मी उठू शकतो. ठीक आहे, तरी नेक्स्ट कर्टन आहे. इंस्टाग्राम पेज पण आहे, तिथून पण ते ऑर्डर करू शकतात. आणि आपण अमेझॉन वरून बाय केलंय. ठीक आहे, एक आहेत, पण मला हे असं का वाटतं हे डिझाईनच तशी आहे. अरे ती स्टिच आहे. स्टिच एवढं काय स्टिच केलंय, त्याला ताणलंय खूप. ठीक आहे, हे खूप मऊ आहे. हे ब्लाइंड आहे. ब्लाइंड आहे, हे मधल्या रूम साठी आहे. हे स्नेहावाल्या रूम साठी आहेत, बाजूच्या. ठीक ही आहे, आमची जी दुसरी रूम दुसरी आहे. गेस्ट रूम साठी आहेत. गेस्ट रूम साठी ऍक्च्युली कर्टन्स बाय करण्या म्हणजे ठीक हे कलर्स बाय करण्यामागचं लॉजिक हे होतं की माझे जे ऑलरेडी जुने कर्टन्स आहेत त्या रूम मध्ये ते सेम कलर शेड्स मध्ये आम्ही शेड्सचे त्यामुळे मॅच होतील असेच आम्ही बघत होतो. आणि मी ऋषीने याच्यासोबत video तसेच बनवून ऑर्डर बनवून केलेले बनवून आहेत. आणि हे त्याचेच भाऊ दिसत आहेत. एक जोडी, हा दुसरा जोडी, तर हे त्याचेच आहेत. तर कोणतं हेच. ओके, यामध्ये निघत आहे. हे काय आहे? लहानपणी खेळायला असायचं.
कसं कसं रे एखाद्या वेळेस रियूज करता येईल इकडून इथे गाठ दिसत नाही का तुला ओके पण ते प्लास्टिकचं चित्र उडवून टाकलेस. छान आहे असं वाटतंय. हा हे पोळपाट बेलणं मला वाटलं टिपऱ्या दिसत आहेत. नवरात्री जवळ येत असेल तर. खोल ना. अच्छा पोळपाट बेलणं ते लाव ना त्याला. दोनच. तिसरी अजून एक आहे ना तिथे. गाईज पोळ्या करण्यासाठी पोळपाट बेलणं. जर आमच्या घरी एक माझ्या बायकोला एक मला आणि प्रत्येकाचं तिघांचे तीन बेलणं पोळपाट बेलणं आणि आता आम्ही हे थोडं- नवऱ्याच्या डोक्यात मारण्यासाठी आहे. हा आहे साइड टेबल विदाउट लॅम्प. विदाउट लॅम्प लॅम्प का असेल त्याच्यावरती तो टेबल आहे. ओके साइड टेबल आहे जो की आमचं सामान आहे असा भरून जाईल इथपर्यंत कारण आमच्या टेबल खोलावं रिकामा लागेल. दिसला तर खूप जास्त सामान पडलेलं असतं. तर मी गेस करतो हा क्वालिटीने खूप छान आहे तसं पाहिलं तर सगळं छान आहे. तर हा 2000च्या जवळपास. आता थोडं अति ना बोलवतोस. 200 रुपये. 300 रुपयाचं. अरे बाबा मी विचार नव्हता केला मी त्या सार्केस्टिक वे मध्ये बोललो. 200 रुपये 300 चा जरा बघू दे. एवढं सार्केस्टिक वे मध्ये बोललो पण छान आहे तसं पाहिलं तर खरंच छान आहे खूप छान आहे. काहीतरी एस्थेटिक वे मध्ये मॅच होतं आणि बघू शकतो आमचा 291. 291 खूपच छान भेटलेला आहे. आता कर बायकोची तारीफ केवढे स्वस्त नाही, एवढ्या स्वस्त स्वस्त भेटलेलं आहे छान. असंच सगळे स्वस्त स्वस्त गोष्टीने माझं घर भरून टाक. आपलं घर भरून टाक. ते तुला पण वाटलं होतं लक्षात आलं. त्याच्यावर आहे ना प्लांट किंवा काय असं ठेवायला घेतलेलं आहे हे. येस बाहेर एक आहे मस्त झाड हा, छोटंसं. असं छान असते एक कॉर्नर्स बनवण्यासाठी. छान फिनिश आहे याचं. मलाच नाही वाटत असं मला वाटलं होतं की काहीतरी असं येईल इतकं चांगलं येईल याची अपेक्षा नव्हती मला. हे ठेवते मी याच्यावर. बाहेर एक प्लॅन्ट ठेवू शकतो आणि हा मला असं वाटतं काय आहे ते काय आहे? जे तुम्हाला खूप टाइम पासून म्हणत होतास आपल्याला घ्यायचंय टेबल ना टेबल लॅम्प. मग काय आपल्याला तर खूप काय काय घ्यायचंय. फ्लोर लॅम्प आहे तो. अच्छा सॉरी फ्लोर लॅम्प. मला एक रील आली होती ज्या दिवशी हे पार्सल घरी आलं होतं ना त्या दिवशी की एक तर 2 लॅम्प आहेत जे प्रत्येकाच्या व्हिडिओ मध्ये बघायला भेटतात आणि हा त्यातला एक आहे. समज दुसऱ्या वाल्याची आली होती की जो मी ऑर्डर नाही केला की हा लॅम्प घेतला ना तुम्ही का राहिलं तुमच्याकडनं घ्यायचं असं काहीतरी होतं त्यात. अच्छा पण हा दुसरा आहे ना ते मी पण बघितलं होतं तू पण मला दाखवली होतीस ती रील की ले लिया ना सबने कोई रह तो नहीं गया. अब हमने भी ले लिया. म्हटलं आता गेला. बापरे कसा आहे पोरगा. तर मला असं हे ते वाटतं मधले प्लेट्स आहेत. याचे प्लेट्स वगैरे तर याचा पण व्हिडिओ वेगळा बनवावा लागेल. वेगळा का बनवायचा आता लावून टाक. ओके मी तुम्हाला 10 मिनिटात देतो बनवून. पण मला तू आधी सांग तर की तुला काय वाटतं हे कितीच असेल. 1,500 ते 2,000च्या जवळपास असेल. नाही हे पण मी मिशोवरून मागवलंय आणि हे मला मिशोवरती 1100च्या रेंजमध्ये पडलंय. 1100 पण नाही ऍक्च्युली स्वस्तच पडलं खूप. हा म्हणजे 1050च्या आतमध्ये 1000च्या वर ह्या मिड रेंजमध्ये काहीतरी पडलेलं आहे. आणि सेम अमेझॉन वरती थोडेसे एक्सपेन्सिव्ह होते. म्हटलं थोडं ट्राय करूया. बल्ब पण दिलेला आहे त्यांनी. वायर बल्ब सगळं दिलेलं आहे आणि बल्ब माझ्या हातून फुटेल. आधीच खोलायच्या आधी नाट लाव. प्लास्टिकचा बल्ब आहे त्यामुळे काहीच नाहीये. तर अशा प्रकारे सगळी अनबॉक्सिंग झालेली आहे आणि आता याची
जोडाजोड सुरुवात करूया आम्ही. ओके, कुठे गेली हे क्लच? हीच आहे का स्टार्टिंगला? आम्ही आता माहेर झालोय, माहेर गोष्टी जोडण्यात. तू पहिल्याच दिवशी लॅम्प तोडशील. तू घे ना तुझं. जास्त वाकडं करू नको, नटतं एक हे तुटेल. मध्ये मध्ये हात घातलास ना. हा, मी हात केला आधीच तू कटकट आवाज येत होता तो. कटकट नाही, मी तुला साईडला पण घेत तुटलंय ते, होते, बघ तू ते हात झालंय. टाकलास मध्ये. मी हात पण लावला नाही, व्हिडिओ मध्ये बघ, चेक कर. थोडासा तुकडा निघलेला आहे, स्क्रॅच तो झालेला आहे कल्याणीमुळे. कारण तिला माहिती नसते की लावायचं कसं आहे ते. तिने आधीच टाईट करून टाकलेलं आहे, आता मला परत असं सगळं खोलावं लागेल. तुला नाही वाटत की हे आपण खालून वर पर्यंत बसवायला पाहिजे होता, जे तुझं उलट बसवलंय सगळं. तू ह्याच्यावरती वजन नको टाकू फक्त. हे सगळं आधीच टाईट नसतं करायचं, जे की तू करून बसलेली आहेस. कारण तू उलट चालू केलंस. मी खालून वर जात होते, तू वरून कधी आलास? माझ्याने आयुष्यात सुद्धा खालून वर जायचं असते. उलटच चालतो माझा नवरा. हा माझा नवरा उलटी कामं करताना. ओ हजबंड, अशी उलटी कामं करत नाही. किती करणार उलटी कामं? तुझ्यामुळे करावं लागतात. माझ्यामुळे काय? मी बरोबर लावलं होतं ते. आधी खालचं लावायचं असतं, मग वरचं. तू काय केलंस? सगळं उलट. सगळी कामं उलटी आहेत तुझी. आणि ते आमचा एस्थेटिक लॅम्प रेडी आहे. त्यांचं बी कॅरी बॅग काढून टाकायची, इथं गरम होऊन त्याचाच डाग पडायचा. सृष्टी, थोडीशी नजाकत वगैरे काय नावाची गोष्ट नाही का तुझ्यात? ओव्हर ऍक्टिंग बंद कर. नाही, नजाकत आहे. काय करू मी याचं? काय माझी तारीफ तर तू केलीच पाहिजे की मी असं शोधून शोधून स्वस्तात छान मस्त सगळ्या गोष्टी Yes. बाय केल्यात. ते पण मलाच सांगावं लागतं तुला. याच खूप छान छान खूप कमी किमतीत गोष्टी बाय केलेल्या आहेत, ज्याच्यासाठी मला माहित नाही किती रुपये गेलेले आहेत, पण छान तर गोष्टी केलेल्या आहेत. अशाच बायकोला तुम्ही कमेंटमध्ये टोटल सांगू शकता पूर्ण व्हिडिओ बघून की किती काय आम्ही बाय केलंय, ॲज अ मी काय काय बाय केलंय आणि त्याची काय टोटल झाली. ओके, तर आता आम्ही टेस्ट करत आहोत. तिकडे जा ना, त्या कॉर्नरमध्ये ठेवून दे. यस. आणि इथे एक छोटंसं पार्सल अजून राहिलेलं आहे. ते पार्सल एक राहून गेलं ऋषीकडून. ऋषीकडूनच राहून गेलो. हो, मग पार्सल उचलायची कामं तूच करत होतास ना. तुला दाखवायचं जे होतं, बापरे केवढे पार्सल घेतले तिने, ओपन नाही केले, नुसती मागवत राहते. तिथे नाही लागत आहे का? यस. आणि एवढं एस्थेटिकली मी सगळं सजवलं आहे टेबल, आणि त्याच्यावरती तुझी काळी बॉटल काय करते? पाणी प्यायला. किती मस्त वाटतंय. चिरफाड करत आहे या पार्सलची पण. यस, झालेली आहे चिरफाड. आणि आता शेवट आहे. यामध्ये पण ज्वेलरी, बहुतेक पुन्हा एकदा ती ज्वेलरी 200 रुपयाची असू शकते. केच करायची गोष्ट नाही आहे. मी कुठलीच वस्तू ज्वेलरीमध्ये 300च्या वर नाही मागवली, सगळी त्याच रेंजमध्ये. थोडीशी छान दिसते तर 250 रुपयाची असू शकते. तर नाही. ज्वेलरीचे तुम्हाला दुसरा व्हिडिओ नंतर बनवेल. हा ऑलमोस्ट 170च्या रेंजमध्ये आहे. खूपच स्वस्त भेटलेलं आहे. त्याबद्दल मी तुझी तारीफ करू इच्छितो. इथून पुढे जास्त शॉपिंग करू नकोस. इकडे बघ जरा. याबद्दल मी तुझी तारीफ करू इच्छितो. शॉपिंग खूप झालेली आहे आता, 6 महिने शॉपिंग नाही.
ऋषी मोजून 5,000चं पण सामान नाही आणि त्यात पण तुझी नौटंकी एवढी. तू धन्यवाद बोलू शकतेस, एवढी छान तारीफ केली. काही तारीफ नाही केलेली आहेस तू माझी. आणि साफसफाई पण सगळी झालेली आहे. तर या सगळ्या वस्तू आम्ही ऑर्डर केलेल्या होत्या, म्हणजे माझ्या बायकोने ऑर्डर केलेल्या होत्या. स्वस्त भेटल्या म्हणून मी माझं क्रेडिट घेतो असं तिला वाटत असेल तर नाही. मिशो आणि ॲमेझॉन हॉल तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि हे छान पडदे आम्ही इन्स्टॉल करू, त्याचा आम्ही सेपरेट व्हिडिओ बनवू, पण तो मोस्टली इंस्टाग्रामसाठी असेल. तर तुम्हाला ह्या सगळ्या प्रोडक्ट्सचे लिंक्स हवे असतील तर ते मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड केलेले आहेत. सो नक्की जाऊन बाय करा आणि मस्त घर सजवा लाईक आणि शेअर स्वतःलाही सजवा. सबस्क्राईब. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.